बीमध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, फॅक्टरायझेशनने सोडवायचं आहे. मग आता इथे फॅक्टर्स करायचे. कशाचे? 3 मल्टिप्लाइज बाय 2. 3 2 जा 6. 6चे असे मल्टिप्लाइज फॅक्टर करायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे. मग 2√6 -2√6चे असे फॅक्टर करायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि ज्याची ॲडिशन -2√6 आली पाहिजे. मग √6 मल्टिप्लाइज बाय √6 मायनस मायनस, √6ला मायनस साईन, √6ला मायनस साईन, -√6 किती होतं? -2√6. इथे फॅक्टर अप्लाय करू. 3x² मायनस √6x मायनस √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. मग आता हा जो √6 आहे, √6चे अगेन फॅक्टर होतात. √6 इज इक्वल टू √3 मल्टिप्लाइज बाय √2. इथे अप्लाय करू. 3x² मायनस √3x इंटू √2 मायनस √3x इंटू √2 प्लस 2 इज इक्वल टू 0. मग आता ह्या 3चे आणि या 2चे पण फॅक्टर करून घ्यायचे. 3चे फॅक्टर होतात √3 इंटू √3 आणि 2चे फॅक्टर होतात √2 इंटू √2. हे फॅक्टर इकडे अप्लाय करायचे. √3x मल्टिप्लाइज बाय √3x मायनस √3x इंटू √2 मायनस √3x इंटू √2 प्लस 2चे फॅक्टर 2√2 मल्टिप्लाइज बाय √2 इज इक्वल टू 0. हे झाले आपले फॅक्टर्स. मग आता इथून इथपर्यंत एक टर्म आहे आणि इथून पुढे इथून इथपर्यंत एक टर्म आहे आपल्याला दिलेली. मग ह्या टर्म्समध्ये कॉमन काय? इकडे √3x इकडे √3x आहे. मग ब्रॅकेटच्या बाहेर निघेल √3x. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील बघा, हा √3 आणि हा √2. मग √3x मायनस √2 इकडे मायनस. इथे कॉमन काय आहे? इकडे √2 आहे आणि इकडे पण √2 आहे. √2 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये लिहिलं √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. इथे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आलं म्हणून इथे जे प्लस साईन होतं प्लसचं काय झालं? मायनस. मग 2 ब्रॅकेट √3x मायनस √2 आणि दुसरा ब्रॅकेट पण काय होईल? √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. मग आता ब्रॅकेट सेपरेट करू. √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 आणि √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √3x इज इक्वल टू हा मायनस √2 इकडे गेल्यानंतर प्लस √2 होईल. x इज इक्वल टू √2 डिवाइड्स बाय √3. ही मिळाली एक्सची एक व्हॅल्यू, एक्सची सेकंड व्हॅल्यू. √3x इज इक्वल टू √2 हा मायनस इकडे जाऊन प्लस होईल. x इज इक्वल टू √2 डिवाइड्स बाय √3. ही झाली आपली एक्सची सेकंड व्हॅल्यू. क्वेश्चन 3B मधला सेकंड क्वेश्चन. क्लास बघा आपल्याला काय दिलेला आहे. 600 to 800, 800 to 1000, 1000 to 1200, 1200 to 1400, 1400 to 1600. क्लास मार्क म्हणजे याचा मीन सेंटर काय आहे, दोघांचा मीन काय याचा 700, 900, 1100, 1300, 1500. याच्यानंतर आपल्याला ए कन्सिडर करायचा. ए म्हणजे एक मीन अज्युम करायचा. मग इथे सपोज हे 700 आणि 900 वर सोडले, हे दोन खालचे, म्हणजे हा मिळेल आपल्याला ए. मग इथे आपल्याला डी आय काढायचा. डी आय काढताना काय करायचं? एक्स आय मायनस ए. मग आता डी आय किती आपला? ए किती कन्सिडर केला आपण? 11,000. म्हणजेच इथे काय होईल? एक्स वाय मायनस 1100 एक्स आय. क्लास मार्क म्हणजे आपला एक्स आय. मग आता 700मधून 1100 गेले, किती रिमेनिंग राहतात? -400. इथे -200, इथे 0, इथे 200 आणि इथे 400.
काय केलं आहे बघा, XI मधून म्हणजे 700मधून हा A मायनस केला. त्याच्यानंतर आता UI DI/G. G म्हणजे काय असतं, आता UI काढायचं. UI काय असतो, DI/G. जी ए काय कन्सिडर केलं आहे आपण, A इज इक्वल टू 1100. G म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, 800 मायनस 600 इज इक्वल टू 200. ही झाली Gची व्हॅल्यू. मग आता DIला ह्या 400ला किती डिवाईड करायचं, 200नी. -2 -1 0 1 आणि 2. F इथे दिलेली फ्रिक्वेन्सी काय आपल्याला 14 22, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 18 आणि त्याच्यानंतर 16. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन इकडे लिहायची FI/UI. 14 2 जा -28, 21 1 जा 21, 13 0 जा 0, 18 1 जा 18, 16 2 जा 32. मग आता आपल्याला काढायचं आहे टोटल. इथे FI समेशन ऑफ FI इज इक्वल टू, ह्या सगळ्यांचं ॲडिशन करायचं. 4 + 2 6, 6 and 8 14, 14 and 6 20, कॅरीवर आली 2, 2 and 1 3, 3 and 2 5, 5 and 3 8, 8 and 1 9, 9 and 1 10. समेशन ऑफ FI मिळालं 100. समेशन ऑफ FI/UI इज इक्वल टू, ह्या सगळ्यांचं ॲडिशन 28 + 22. हे किती होतील आपण इथे रफ वर्क करू. 22 + 28 50 -50. आणि हे किती होतात 18 + 32 0 कॅरीवर 50, म्हणजे 50 + 50 आणि -50 किती झाले 0. मग आता पुढे आपल्याला FI काय मिळाला, समेशन ऑफ FI इज इक्वल टू 100 अँड समेशन ऑफ FI/UI इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आता UIचा फॉर्म्युला U बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI/UI डिवाइड्स बाय समेशन ऑफ FI इज इक्वल टू, समेशन ऑफ FI/UI किती मिळालं 0/100 इज इक्वल टू 0. आणि मीन X बार इज इक्वल टू A प्लस U बार मल्टिप्लाइज बाय G. A किती आपला, A किती कन्सिडर केला आहे आपण 1100 प्लस U किती आहे 0 मल्टिप्लाइज बाय 200. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं 1100 प्लस 0 इज इक्वल टू 1100. Therefore mean of given frequency is 1001. हे झालं आपलं क्वेश्चनचा आन्सर. तेच काय दिलं आपल्याला, फाइंड द सम ऑफ ऑल 11 टर्म्स ऑफ एन AP whose middle most term is 30. मग या क्वेश्चनला तर बघा आपल्याला काय काढायचं, काय सांगितलं आपल्याला, टू फाइंड द सम ऑफ ऑल 11 टर्म्स. टोटल एन किती आपला 11, टोटल टर्म 11 आपल्याला काढायचं आहे SN. म्हणजेच आपल्याला काढायचं आहे S11 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता यांची व्हॅल्यू 11 आहे म्हणून आपण S11 घेतला. मिडल मोस्ट टर्म इज इक्वल टू 30. मिडल टर्म मग जर आपल्या टोटल टर्म्स 11 आहेत, 11 टर्म जर आपण कन्सिडर केल्या तर मिडल टर्म काय येणार आहे 6 नंबरची टर्म ही काय असणार आहे मिडल टर्म. ती का 11ची मिडल टर्म. मग सपोज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11 अशा काही वेगवेगळ्या टर्म्स असतील. बट हे आपण त्याचे नंबर्स लिहिले. इकडे आपण ह्या 5 टर्म सोडल्या, इकडच्या 5 टर्म सोडल्या, मधली टर्म काय असणार आहे 6.
मग मिडल मोस्ट टर्म इज 30. Therefore T6 is equal to 30. AP have 11 टर्म्स. APमध्ये टर्म्स किती येतं 11 म्हणजे 30. मिडल टर्म काय आहे T6 ही आपली मिडल टर्म. त्याच्यानंतर मग आता TNचा फॉर्म्युला लिहू. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 TN. T6 इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. T6 किती आपला 30 इज इक्वल टू A प्लस N किती झाला 6 मायनस 1 D. 30 इज इक्वल टू A प्लस 5D. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 D. S11/2 इन ब्रॅकेट 2A प्लस 11 मायनस 1 D is equal to 11/2 इन ब्रॅकेट 2A प्लस 10 D. इथे 2 कॉमन निघेल. 11/2 इंटू 2 इन ब्रॅकेट A प्लस 5D. मग हा 2 1 जा 2 1 जा 11 इन ब्रॅकेट A प्लस 5D. मग इथे A प्लस 5Dची व्हॅल्यू किती आपली 30. 11 इन ब्रॅकेट 30 फ्रॉम 1. मग 11 मल्टिप्लाइज बाय 11 3 जा 33 आणि 0. Therefore S11 is equal to 330.